काल आपण बघितलं राजे दशरथ अत्यंत धर्मपरायण धर्मनिष्ठ आहेत, अत्यंत पराक्रमी आहेत. आपण त्यांच्या 2-3 पिढ्यांचा सूर्यवंशातल्या महान पुरुषांचं आपण वर्णन ऐकलं. राजा हरिश्चंद्रांचं आपण बघितलं, राजा दिलीपांचं बघितलं, राजा रघूंचं बघितलं आणि आता आपण यांचं बघत आहोत, दशरथांचं बघत आहोत. अत्यंत पराक्रमी धर्मनिष्ठ असून सगळं काही चांगलं आहे. अयोध्यामध्ये सगळे आनंद आहे. अयोध्या अतिशय मनोनिर्मित नगरी आहे. सुंदर रस्ते, लोक सुंदर आहे, विद्वान आहेत, धर्मशीळ आहे सगळे लोक. सगळं काही आनंद असताना देखील मात्र एक खंत आहे, त्यांना पुत्र संतती नाही आणि त्यामुळे ते मनात खजील आहेत, दुःखी आहेत. आणि जेव्हा ते आपले कुलपुरोहित आपले सद्गुरू वशिष्ठांना या बाबतीत विचारतात तेव्हा ते सांगतात की राजा तुला पुत्र कामेष्ठी यज्ञ करायला पाहिजे. तुझे सुंदर पुत्र होणार आहेत हे नक्की आहे, पण काहीतरी तुझा प्रारब्ध अजून आड येत आहे आणि त्याच्याकरता पुत्र कामेष्ठी यज्ञ करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ते राजपुरोहित असल्यामुळे पुरोहित याचा अर्थ जो यजमानांचं पुरोहित साधतो तो पुरोहित, जो यजमानांना योग्य सल्ला देतो. असं नाही की एवढा मोठा खर्च येणार आहे मीच करेन, काही कोणाला बोलवायची गरज नाही, मीच करतो असं नाही. त्याचं कारण असं आहे की ऋष्यशृंग हे अतिशय तपस्वी तर आहेतच ते. आपण काल बघितलं त्यांच्या वडिलांनी म्हणजे विभांडक ऋषींनी जे स्वतः काश्यपांचे पुत्र आहेत, अशी भव्य दिव्य परंपरा त्यांची परंपरा आहे, तपाची परंपरा आहे. आणि यांनी जंगलामध्ये नेऊन तप करण्याकरता अतिशय कठोर तपाचरण करवलेलं आहे ऋष्यशृंगांकडनं. इतकंच नव्हे ते यांना स्त्रियांचं अजून दर्शन झालेलं, कुणाचं दर्शन झालेलं नाहीये, आतापर्यंत झालेलंच नाही. आणि कंदमुळं वनातली खायची आणि उग्र तपश्चर्या एवढंच त्यांचं कार्य आहे. त्यांना अतिशय उच्च पदावर न्यायची त्यांची इच्छा आहे. त्यांच्या मंत्रसिद्धी अतिशय महत्वाची आहे. असे ऋष्यशृंगांची मंत्रसिद्धी जी आहे ती खूप महत्वाची असल्यामुळे वशिष्ठांना हे माहिती आहे. मंत्र जरी त्या पुस्तकात लिहिलेले असले, वहीत लिहिलेले असले, पोथीत लिहिलेले असले, आम्हाला सर्वांना येत असले तरी त्यांचा यथोचित परिणाम जर पाहिजे असला, त्या पुत्रकामेष्ठी यज्ञाचा जर आम्हाला परिणाम जर बघायचा असला तर ते योग्य लोकांकडनं करूनच गरजेचं आहे. म्हणून ऋष्यशृंगांना प्रचारण करण्यात आलेलं आहे. रामनामाबद्दल आपण बघूया. भगवान समर्थांनी देखील रामनाम घेतलेलं आहे. श्रीराम जयराम जयराम असं त्यांनी पुरस्करण केलेलं आहे. आम्ही देखील करत असतो. मग आमच्या आणि समर्थांच्या नामात फरक आहे का? नाम तेच आहे, पण घेण्यामध्ये फरक आहे. नामाची सिद्धी, मंत्राची सिद्धी हे त्या व्यक्तीवरती अवलंबून. आपण थोडं बघितलं, थोडं आणखी विस्तार करतो. त्या मंत्राची सिद्धी त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. त्याचं कसं काय आचरण आहे एकंदरीत जीवनामध्ये फार सुंदर सांगितलंय. जिव्हा दिग्ध्या जिव्हा दग्धा परान्नेन. जिव्हा दग्धा, दग्धा म्हणजे जळते किंवा दग्ध बाधित होते कशाने? परान्नेन, पर अन्नाने बाधित होते. हस्तौ दग्धौ परिग्रहात. हस्तौ दग्धौ परिग्रहात. आपण जे घेतो ना सारखं दान, परिग्रह म्हणजे घेणं, दान घेणं ना.
दान घेणं, आपण जे वस्तू घेत राहतो लोकांकडनं सारखं याचना करत असतो. आता याचनेचे अनेक प्रकार आहे, दान घेण्याचे अनेक प्रकार आहे. टेबलाच्या खालतून, टेबलाच्या वरतून, इकडून तिकडून नाना प्रकारे येत असतं. हस्तौ दग्धौ परिग्रह आणि नेत्रौ दग्धौ परस्त्रीवी असं म्हटलेलं आहे. नेत्रांचं सुद्धा काय आमच्या असं म्हणू नये, पण आमच्या शरीरामध्ये जी वासना किंवा कामवासना शिरते ना, ती नेत्रांनी शिकते. नेत्र आम्ही मिटलेले असते म्हणून अंतर्मुक्ता सांगितलेली आहे, बहिर्मुक्ता नको. डोळे आमच्या सारखे उघडे नको. एक सहज आठवलं म्हणून सांगतो, समर्थांचे राम जे आहेत ना, ते डोळे मिटलेले आहेत त्यांनी, बरं का, डोळे मिटलेले राम आहेत. आणि मूळ मूर्ती आपण जे परवामध्ये बघितलं होतं, अयोध्येच्या ज्या जन्मभूमी आहे तिथून ज्या मूळ मूर्त्या त्या समर्थकालीन असताना औरंगजेबाची स्वारी झाली, त्या मूर्त्या हलवल्या गेल्या तिथून. आणि त्या मूर्त्या ज्या आहेत त्यांचे सुद्धा जे राम आहेत ते सुद्धा त्यांचं मंत्र, त्यांचे जे डोळे म्हणतात. याचा अर्थ काय, तर आम्ही बहिर्मुक्ता सोडून आम्हाला वाल्मिकी रामायण सांगतं की आम्ही अंतर्मुख व्हावं, डोळे बंद करून विचार करावा. आम्ही सारखं बाह्य जगतात आमचे डोळे फिरत असतात आणि नको नको ते बघतात आणि त्यातूनच आमच्या इच्छा वासना सुरू होतात. कान आधी पहिले नेत्र, मग कान. नेत्रौ दग्धौ परस्त्रीवी, दुसऱ्या स्त्रीबद्दल तिला बघितल्यानंतर तिच्याबद्दल काही मनात शंका येणं, त्यावेळेस नेत्र होतात. आणि त्यानंतर ते म्हणतात मंत्रसिद्धी कथो भवे. आता मंत्रसिद्धी कुठून होणार, तर इतक्या गोष्टी आमच्या आहे. आमच्या जीवावरती विटाळलेली आहे, आमचे हस्त विटाळलेले आहेत, आमचे नेत्र विटाळलेले आहेत आणि त्या मुखातनं आम्ही नाम घेतलं, भगवंताचं नामच असू द्या, ती मंत्रसिद्धी कशी काय आम्ही अपेक्षा करावी त्याची. समर्थांनी श्रीराम जयराम जय जय मंत्राचा, त्रयोदशाक्षरी मंत्राचा 13 कोटी जप केलेला आहे. हा खरं म्हणजे नाम हे आनंद रामायणामध्ये येतं. मग समर्थांनी त्याला सिद्ध केलं आणि जेव्हा प्रभू रामचंद्रांना प्रसन्न झाले तेव्हा म्हणाले की महाराज इतकं काय म्हणतात त्याला, एवढं कठोर चपाचरण सर्वांना कसं हे शक्य नाही आहे. आपण कृपा करून याचा सुलभ मार्ग सांगावा. पुढे लोकांनी काय करायचं, लोकांनी कलियुगामध्ये लोकांनी काय करायचं, कसं काय पुढच्या आणखी कठीण काळ येणार आहे. या रामचंद्राच्या नावाची काळजी करू नकोस. त्याने 13 कोटी नामाचं जर कोणी पुरस्करण केलं आणि कसं येता जाता उठत बसता कार्य करिता अहो येता घेता वदनी वदता घास गिळिता आणि अतिर्जुगाची अवसरी, कुठल्याही अवसरामध्ये दुःखामध्ये सुद्धा आणि सुखामध्ये कशाही परिस्थितीत आम्ही नाम घेतलं त्या नामाची आमची मोजणी होते. अर्थात तो विषय आता वेगळा आहे, आपण जास्त जात नाही. ते सांगितलं ना, राम नाम तो सबक आहे, राम नाम तो सबक आहे, ठग ठाकुर और चोर, और जिस नाम ध्रुव प्रल्हाद करे वो नाम कछुओर. नाम वेगळं होतं का, नाम हे रामच होतं, हे रामनामच होतं. आपण तर श्रीराम जयराम जय जयराम म्हणतोय, वाल्मिकीने फक्त राम राम नव्हे परामरा म्हटलेलं आहे. पण त्यांच्या मागच्या ज्या भावना आहेत, त्यांच्या मागचा जो पश्चाताप आहे, उपरती आहे, मला चांगलं व्हायला पाहिजे, मी जे केलंय ते चूक झाले, आता मला पुढे आणखीन माझा जीवाचं मला कल्याण करून घ्यायचं आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा त्या जुळतात, आमच्या भावना जुळतात, चित्ताची एकाग्रता होते, मनाची शुद्धता होते, चित्त रामामध्ये भगवंतामध्ये विलीन होतं, त्यानंतर जे नाम निघतं त्या नामाचं काय म्हणतात परिपूर्णता होते, त्या नामाने सिद्धी मला मिळते. असे ऋष्यशृंग आहेत आणि ऋष्यशृंगांना पाचारण करण्याकरता आता कसं काय करावं हा प्रश्न आलेला आहे. ऋष्यशृंगांबद्दल आपली एक गोष्ट चालू होती की ऋष्यशृंग कोण आहे ते, का आता सांगितल्याप्रमाणे विभांडक मुनींचे पुत्र आहेत. उग्र तपश्चर्या त्यांनी केलेली आहे आणि रोमपाद अंग देशाचा राजा रोमपाद आहे. त्या रोमपादाच्या अंग देशामध्ये दुष्काळ पडतो आणि दुष्काळ पडल्यानंतर आपण कथा चालली मागचं ते सांगतो, काल आपण इथपर्यंत आलो. आणि तो दुष्काळ पडत असताना लोकांनी अनुष्ठानं सुरू केली आहे. राज्यामध्ये अनेक लोक आहेत, ऋषीमुनी पण आहेत, विद्वान लोक आहेत, ब्राह्मण लोक आहेत, अनुष्ठानं करतायत, पण त्याला यश येत नाहीये. या तिथल्या श्रेष्ठ लोकांनी सांगितलं की राजा तू असं कर, तुला काय म्हणतात त्याला फलप्राप्ती जर पाहिजे असली, आपल्या दुष्काळात निवृत्ती जर पाहिजे असली, पर्जन्याची आपल्याला अपेक्षा आहे, त्याकडे ऋषींना पाचारण करणं. तर राजाला प्रश्न पडला कसं काय बोलवावं यांना. त्यांनी माहिती काढली, त्याचं फार मोठे नाही. आणि दुसरं विभांडक कोणी अतिशय उग्र कठोर आहेत ते. त्यांना असं कळलं की माझ्या मुलाला तुम्ही नेलंय, एखादं जाळून भस्मच करते, कसं काय आणणार त्यांना. आणि अशा वेळी त्यांना लक्षात आलं की त्यांनी आपल्या मंत्र्यांना बोलवलं. मंत्री लोक होते, त्यांना बोलवलं की असा असा प्रश्न आहे, आपल्या राज्याचा प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही, प्रजेचा प्रश्न आहे, आपल्या सर्वांच्या ह्याचा प्रश्न आहे, इज्जतीचा प्रश्न आहे, कसंही करून ऋष्यशृंगांना आणायचा प्रयत्न करा.
मंत्री चतुर होते आणि त्यांनी पण योजना केल्या, युक्त्या केल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की यांना वेगळ्या प्रकाराने साध्या प्रकाराने शक्य नाही आहे. मग काय केलं त्यांनी, तिथल्या ज्या गणिका होता, गणिका म्हणजे वेश्या, त्यांच्याशी बोलणी केली. त्यांना म्हटलं की तुम्ही अमुक हे काम करा, तुम्हाला मी सोपवते म्हणून, आणि असा प्रश्न आहे. तयार झाला त्या आणि त्यांनी काय करावं, त्यांनी आपल्या नाचणाऱ्या आणि गाणाऱ्या मुली बरोबर घेतल्या आणि जिथे यांची तपश्चर्या चालू होती, विभांडक मुनी काय सकाळी यांना तपश्चर्याला बसवून काही कंदमूळ फळाची व्यवस्था करून ते निघून जायचे. ते आणखीन आपल्या तपश्चर्या करता जायचे. एका गुफेमध्ये बसलेले आणि यांनी बाहेर येऊन काय करावं, तर नर्तन आणि गायन करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना कळेच नाही काय झालं, त्यांनी आवाज ऐकलाच नव्हता. ज्यांनी स्त्री जन्मात पाहिलेली कधी कुठं परत पुरुष सुद्धा बघितला नाही, फक्त वडिलांना बघितलेलं आहे, आईला जन्माच्या वेळेला लहानपणी बघितलेलं आहे, बघितलंच नाही, कुणाशी संपर्कच नाही यांचा. कोण आहे काय बघतात आहे, तरुण मुली आणि नाच आणि गाणं चाललेलं आहे. त्यांचे असे केस विस्तार बघून त्यांना असं वाटलं की आपण आपल्यासारखे ऋषीच आहेत म्हणून. त्यांना कल्पनाच नाही की स्त्री प्रकार काही आहे जगामध्ये. त्यांना वाटलं ऋषीच आहे लहान मुली. मग करता करता त्यांची हळूहळू ओळख झाली. आता हे सगळे चतुर होते, त्यांच्या मनामध्ये काय आपल्याला साध्य करायचं ते कल्पना होती. ते अतिशय सरळ आहे, त्यांना कल्पनाच नाही आहे, कुठल्या गावाचेच नाही आहेत ते. आणि त्यांनी हळूहळू आपल्या हावभावांनी आपल्या ह्याने आकर्षित करायला सुरुवात केली आणि त्यांचे स्वर ऐकून त्यांना मोह पडू लागला. त्यांच्या नृत्याचे प्रकार बघून ते आकर्षित झाले आणि करता 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 ते हळूहळू त्यांच्या मोह भाषामध्ये हळूहळू ते हे करू लागले. त्यांना फळं दिली, नरनिराळ फळं आणले, मिठाई आणल्या त्यांच्याकरता. हे अनारसे, हे गुलाबजामुन आहे. अधिक मास चालला तर निमान वचने किम दरिद्रता, आपल्याला काय जातं सांगायला. रसगुल्ले, गुलाबजामुन आहेत, असे त्यांनी निरनिराळे प्रकार त्यांना खाऊ घातले आणि सांगितलं की सगळं फळच आहे बरं का, ही पण झाडाला लागतात. तेव्हा मला फक्त कंदमुळं माहिती आहेत, ही पण झाडालाच लागतात, तुम्ही खा. आणि हळूहळू त्यांना जी आता मनुष्य आहे शेवटी, किती जरी ऋषीमुनी झाला, लहान वय लहान आहे आणि असं असताना त्यांनी ते हळूहळू खायला सुरुवात केली आणि ते त्यांच्याशी आकर्षित होऊ लागले. आणि त्यांचं असं एक उदाहरण आलेलं की त्यांना अपहरणच केलं. त्यांना आपल्या मोह भाषामध्ये करून त्यांचं अपहरण केलं आणि त्यांना घेऊन त्या गणिका आपल्या त्या मुलींसकट अंगदेशामध्ये आल्या. आणि असं म्हणतात काय यांचं तपस्सामर्थ्य किती आहे, त्यांनी अंगदेशामध्ये पाऊल ठेवायला आणि धो पर्यंत गोष्टी सुरू झाली. अजून यांनी मंत्र म्हटलेलेच नाहीये, अजून ते आलेलेच नाहीये, स्थानापन्न झालेलेच नाहीये. फक्त त्यांनी आपलं पाऊल त्या अंगदेशामध्ये ठेवलेलं आहे आणि धो पुष्प आपल्या काय म्हणतात त्याला पर्जन्य गोष्टी सुरू झालेल्या. असं हे इतके दिव्य भव्य आहेत आणि यांना पाचारण करण्याकरता वशिष्ठ मुनींनी राजा दशरथांना सांगितलेलं आहे. राजा दशरथ काय करतात, अजून थोडा भाग राहिलाय, तो असा राहिलाय. हे झाल्यानंतर त्यांनी पर्जन्य वृष्टी झाली, सगळ्या लोकांना आनंद झाला, त्यांचा मोठा सत्कार झाला तिथे. सगळ्या लोकांनी प्रजा आनंदित झाली, राजा आनंदित झाला. आणि त्या गेल्यानंतर त्यांनी काय करावं, आता त्याला प्रश्न असा पडला राजा रोमपादाला की जर ही गोष्ट विभांडक मुनींना कळली तर ते नाराज होतील आणि कदाचित ते मला श्राप पण देतील, कदाचित आणखी काही अरिष्ट अडवू शकतील, काय करावं. त्यांच्या मनात एक कल्पना आली. त्यांनी काय केलं, त्यांच्यावर एक मुलगी, दत्तक मुलगी होती, त्याचा प्रसंग मी मागे सांगितलेला आहे, पुन्हा आता थोडासा येईल. त्या दत्तक मुलीचं नाव होता शांता. तिचा विवाह त्यांनी ऋषशृंगांशी लावून दिला. आता हे तिथे जावई झाले. ही गोष्ट विभांडक मुलींना कळली, त्यांना राग आला. पण पुन्हा विचार केला की ठीक आहे, हरकत नाही, राजा रोमपाद सुद्धा आहे, सच्चित आहे, धर्मनिष्ठ राजा आहे आणि अनायासे एवढ्या मोठ्या राजाशी आपला संपर्क होतो मुलाचा, काय हरकत आहे, म्हणून ते शांत झाले आणि त्यांनी जे आहे त्याच्यात त्यांनी आपला आनंद मानला. राजा दशरथ स्वतः तिथे गेले बरं का. राजा दशरथांनी जेव्हा ऋषशृंगांना बोलवायची वेळ आली, राजा दशरथ स्वतः तिथे गेलेले आहेत. त्या ऋषींच्या वशिष्ठ मुनींनी सांगितल्यामुळे त्यांच्याबद्दल त्यांना विशिष्ट आदर आहे, त्या ऋषीशृंगांबद्दल. दुसरं त्यांना पूर्ण कल्पना आहे की यांनी आल्यानंतर पुत्रकामेष्टी यज्ञ केला आपण की त्यात निश्चितप्रमाणे त्याचा इप्सित साध्य जे आहे, तो परिणाम जो आहे, तो परिणाम मला मिळेल, मला मुलं होतील. दुसरं एक कारण आणखीन झालं, राजा दशरथांच्या जीवनामध्ये एक प्रसंग घडला. एका थोडासा निराश मनामध्ये होता, तो पुत्र नाही म्हणून निराश मनात होता आणि आता काय करावं म्हणून ते क्षत्रियोचित व्यवहार तो आपल्या मृगय करता गेला म्हणजे शिकारी करता गेला आणि बरोबर सगळ्या लवाजमा आहे आणि ते लोक मागे ठरले आणि राजा एकटाच आहे, हातामध्ये धनुष्य आहे
आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे जंगलामध्ये, दिवसभर काही सावध सापडलं नाही, काही शिकार सापडलेला नाहीये. आणि आता काय करावं, बिना शिकार करता तर परत जाता येत नाही, मग काहीतरी मिळायला पाहिजे. म्हणून आता काय करावं, म्हणून एका झाडावर लावून तो बसलेला आणि त्यांनी आपलं काय म्हणतात त्याला धनुष्य आणि बाण सज्ज ठेवलेले आहेत. खाली एक सरोवर आहे. याला कल्पना आहे की संध्याकाळची वेळ आहे, कुणीतरी सावज, कुणीतरी प्राणी निश्चितपणाने, हरिण म्हणा, एखादा वाघ म्हणा किंवा आणखी कुणीतरी पाणी प्यायला नक्की जाणार तिथे. आणि ते पाणी प्यायल्यानंतर तो जेव्हा आवाज येईल तेव्हा हे शब्दवेदी आहे बरं काय, शब्दवेदी बाण सोडण्यामध्ये निपुण आहेत राजा दशरथ. फक्त शब्दांवरतीच त्यांनी बाण सोडता येतो. आणि असंही असताना त्यावेळी एक वैश्य जातीचा एक तरुण युवक आहे, त्याचं नाव आहे श्रवण. आणि हा आपल्या माता पित्यांना, वृद्ध माता पित्यांना त्यांची इच्छेनुरूप त्यांना यात्रा करवण्याकरता निघालेला आहे. त्यांनी काय करावं, माता पिता अंध आहेत, वयोवृद्ध आहेत, पण त्यांनी एक कावड तयार केली. त्या कावडीकडे दोन्हीकडे माता पित्यांनी त्यांनी बसवलं आणि ती खांद्यावर घेऊन काय थोडं सामान घेऊन हा निघालेला आहे, पदभ्रमणाला निघालेला आहे. आणि करता करता संध्याकाळ झाली म्हणून नेमका त्याच ठिकाणी थोड्या अंतरावर त्यांनी आई आपल्या वडिलांना एका सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे. ते म्हणा, बाळा मला तहान लागली आहे, मला हरकत नाही, मी आणतो म्हणून. त्यांना त्या सुरक्षित ठिकाणी ठेवल्यानंतर हा तिथे आलेला आहे. हातामध्ये एक चंबू आहे, लोटा आहे, असं म्हणायला हरकत नाही, पात्र आहे. आणि ते पात्र आता त्यांनी थोडं हातपाय स्वच्छ धुतलेले आहे स्वतःने. आणि ते पात्र त्यांनी पाण्याचं त्यात बुडवल्याबरोबर गुडगुड असा आवाज आलेला आहे. राजा दशरथ वरती झाडावर बसलेले आहे, अंधार आहे. आणि यांना काय वाटतं की कुठेतरी सावध आलंय, कुठेतरी हरिण किंवा एखादा वाघ असेल किंवा आणखी काय तो आलेला आहे आणि पाणी पितोय. ही योग्य वेळ म्हणून त्यांनी पाहिलं. 2 मिनिटं थांबले, त्याला पाणी पिऊ दिलं आणि त्या आवाजाचं लक्ष घेत त्यांनी बाण सोडला. सुसू करत तो बाण निघालाय त्यांनी. आणि मनुष्य हे आल्यावर हे राम म्हणून याचा आवाज आला, आई बाबा असं करत त्यांनी हे केलंय. आणि मनुष्याचा आवाज आल्यावर राजा दशरथ एकदम चकित झाले, काय झालंय माझ्या हातून, बापरे, अतिशय धर्मनिष्ठ आहे बरं का. कुणालाही अत्याचार कुणी रघुवंशामध्ये कुणी कुणावर केलेला नाहीये, त्यांची वंश परंपरा चाललेली आहे त्या पद्धतीची. आणि अतिशय दुःखित आणि व्याकुळ अंतकरणाने खाली उतरतात. जाऊन बघतात एक तरुण बालक, तरुण पोरगा एक खाली पडलेला आहे. आपला बाण जो आहे त्याच्या हृदयात लागलेला आहे. तो बाण काढतात, त्याला विचारतात, कोण आहेस तू, काय झालं, मला क्षमा कर असं. तेव्हा आता ही वेळ आपली जास्त चर्चेची नाही आहे, हे असं झालंय, ठीक आहे, माझा प्रारब्ध असेल, तुम्ही एवढंच करा की माझे आई आणि बाबा व्याकुळ आहेत, पाण्याने व्याकुळ होत असतील, त्यांना काही सांगू नका बरं की असं झालंय, तर ते पाणी पिणार नाही. आणि तुम्ही त्यांना जाऊन तेवढं पाणी द्या. आणि काही बोलण्याच्या आतच तो गतप्राण झाला. राजा दशरथांना कळेच ना काय झालेलं म्हणून. थोड्या वेळापूर्वी मी आनंदात वर बसलेलो होतो, काही मनी द्यावी नाही, माझ्या मनात देखील नाही. आणि खरं तर मला पुत्र नाहीत म्हणून मी त्या दुःखामध्ये व्याकुळ असताना इथे आलेलो आहे की आणखी माझ्या हातून एक हत्या घडावी, मनुष्य हत्या घडावी. अतिशय दुःखी होतात, काय करावं. पण लक्षात येतं की त्यांनी सांगितलेलं आपण पाळलं पाहिजे. म्हणून ते पाणी ते पात्र हातात घेतात आणि त्या माता पित्यांच्या जवळ येतात आणि त्यांच्या पाण्याचा पोटाचा स्पर्श करतात. ते स्पर्श झाल्यावर तो दोघे जागृत होतात, अरे अच्छा पाणी आणलं का तू, बाळा पण तू बोलत का नाहीस, काय गोष्ट आहे, काही रागवलं का आमच्यावरती, आमच्या हातून काही चूक झाली का. हे बघ, आम्हाला कल्पना आहे बरं, आम्ही तुला सारखं घेऊन आम्हाला एवढं वजन घेऊन फिरावं लागतं, आम्हाला कल्पना आहे तुझं तरुण वय आहे आणि अशामध्ये तू आम्हाला घेतो. आमच्यावर फार मोठी कृपा जरी असली तर तुझ्या अंतःकरण सुद्धा तुला दुःख होत असेल, आम्हाला क्षमा कर. आपण आता जास्त फिरणार नाही, आपण जास्त यात्रा करणार नाही. आणि थरथर त्या हाताने दिल्यानंतर काय झालं, तू बोलत का नाही, कोण आहेस तू. आणि हा स्पर्श राजा दशरथांना त्यांना होतो, कोण आहेस तू, कोण आहे, पुढे माझा श्रवण, पुढे गेला तो. आणि अतिशय दुःखित आणि नेत्राशून्य अश्रुपात करत राजा दशरथ त्यांना सांगतात, तुम्ही राजा दशरथ आहे, असं झालेलं आहे आणि तुमचा बाळ जो आहे माझ्या हातून त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि असं आहे, आपण कृपया करून किमान पाणी तरी प्यावं. ते अतिशय विव्हळ होतात, अतिशय शोक विव्हळ होतात. राजा, की काय केलंस तू, अद्भुत बोलतात. आणि नंतर लक्षात येतं की तुझी पण काही चूक नाही, आमचं प्रारब्ध असं आहे, काय करणार आम्ही, आता आम्ही पाणी घेणं शक्यच नाही आहे. ज्या अर्थी आमचं बाळ आम्हाला सोडून गेला तर ते आमचं राहण्याचा काय उपयोग आहे, आम्हाला सुद्धा आता इथं हे त्याग करायला समोर. पण राजा तुला सांगतो, एका माता पित्याच्या दुःखीत अंतकरणाने आम्ही सांगतोय, आम्हाला कल्पना आहे तू राजा आहेस, थोडा मोठा चक्रवर्ती असतो, तुला सांगतो जो प्रसंग आज आमच्यावर घडलाय ना,
तो तुझ्या जीवनात सुद्धा तो प्रसंग येणार आहे. एक दिवस असा आहे की तुझ्या पुत्रमोहाने पुत्रशोकाने तू त्या पुत्राचं नाव घेत 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 तू पडणार आहेस. आणि असं म्हणून ते दोघे जण देहत्याग करतात. तिघांची आणि काय म्हणतात त्याला अंत्योपचार जे असतात शेवटचे उपचार पूर्ण केलेले, त्यांच्या देहांना अग्नी दिलेला आहे, सगळे केलेलं आहे. आणि अतिशय खिन्न आणि या मनाने राजा दशरथ परत येतात. त्यावेळेला त्यांच्या मनात एक थोडंसं एक मनामध्ये काय म्हणतात आशेची एक काहूर, आशेची एक थोडी पाच चांगलं हे येतात, ज्या अगदी एवढी मोठी घटना घडली आहे आणि मला श्राप मिळाला आहे, माझ्या पुत्रवियोगाने मी मरणार आहे किंवा पितृशोकाने माझा मृत्यू आहे, या अर्थी मला पुत्र होणार आहे नक्कीच आहे. आणि ती आठवण राजा दशरथांना इथे पण आहे. त्यामुळे ते म्हणतात की ठीक आहे, हरकत नाही, आपण नक्कीच त्या ऋषीशृंगांना आणायला जाऊया. दुसरं काय आहे की राजा रोमपाद जो आहे आणि राजा दशरथांचे खूप चांगले संबंध आहे, दोघं बालमित्र आहेत आणि दोघांनी गुरुगृही एकाच वेळी विद्यार्जन केलेलं आहे, अतिशय घनिष्ठ मित्र आहेत. मात्र काय झालंय की राजा रोमपादाला एका ऋषींनी श्राप दिलेला आहे आणि त्याला सांगितलं की तुला संतती होणार नाही. हे जेव्हा राजा दशरथांना कळतं ते म्हणतात की एका मित्रा, आपण मी पण तुझा मित्रच आहे, एक मित्र जर दुसऱ्याच्या कामी नाही आला तर मग त्या मित्रत्वाचा काय उपयोग आहे. हे बघ, तुला मी वचन देतो, मला जी पहिली संतती होईल ना ती संतती मी तुला देईन आणि तू तिला दत्तविधान करून देईन. त्याप्रमाणे त्यांना सुमित्रेकडनं एक मुलगी झालेली आहे, तिच्या मुलीचं नाव आहे शांता. हा प्रसंग सुरुवातीला मध्ये आलेला आहे एकदा, पुन्हा सांगतो. आणि त्या शांतेचा विवाह, शांतेला त्यांनी राजा रोमपादाला दत्तक दिलेली. ती इतकी लहान आहे, तिला हे माहीतच नाही की माझ्या घरी माता पिता कोण आहे, इतक्या प्रेमाने ती वाढते. आणि तिचा विवाह आता थोड्या वेळ वेळ आधी सांगितल्याप्रमाणे त्यांनी राजा आपल्या ऋषशृंगांची लावून दिलेलं आहे. त्यामुळे ते येतात आणि त्यांना रोमपादाला जेव्हा कळतं की असं असं आहे तर ते सहजच म्हणतात, मी सांगतो त्यांना, जावईच आहे त्यांचे ऋषशृंग मुनीचे. आणि गंमत अशी की ऋषशृंग मुनी पर्यायाने राजा दशरथांचे पण जावईच आहे, दोघांचेही जावई आहे. त्या अतिशय ते प्रसन्न मनाने येतात आणि ऋषशृंग अयोध्येमध्ये आल्यानंतर त्यांचा सगळ्यातून सत्कार होतो. सगळे प्रजांनी आता आणखीन आनंद झालेला आहे की आता काय मुनी महाराज आलेले आहेत, काही प्रश्नच नाही, आता यज्ञ होणार पुत्रकामेष्टी आणि सगळं आता आपल्याला जे इच्छा आपल्याला राजपुत्र मिळणार. आणि अशा वेळी काय होतं, ऋषशृंग सांगतात राजा दशरथाला की दशरथा, पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याच्या पूर्वी मला असं वाटतं की आपण अश्वमेध यज्ञ करावा. आणि तो अश्वमेधाची सांगता झाली की आपण ह्या यज्ञाला सुरुवात करू. हा अश्वमेध यज्ञ म्हणजे सोपा नाही बरं का, राजसूय यज्ञ आणि अश्वमेध यज्ञ दोन याचा आलेला आहे. राजसूय यज्ञ पांडवांनी केल्याचा उल्लेख आहे आणि अश्वमेध यज्ञ यांच्या घराण्यात अनेक ठिकाणी झालेला आहे, अनेक वेळा झालेला आहे. त्यापैकी एक हा आता हे करतायत, रावणाने पण अश्वमेध यज्ञ केलेला आहे. तर यज्ञाची तयारी म्हणजे एक जवळजवळ वर्षभराचा पिरियड आहे. तो घोडा अश्वाच्या समोर पत्रिका लावली जाते आणि सगळ्यात दूर तो घोडा जातो, त्याच्या मागे सैन्य असतं. आणि ज्या ठिकाणी ज्या राजाला यांचं चक्रवर्ती पण मान्य आहे, सम्राट पण मान्य आहे, त्याच्याबद्दल वाद नाही आहे, नसलं त्यांनी ते याच्याशी युद्ध करावं. जर हारलं तर काही प्रश्न नाही. आणि तो असा तो अश्व प्रत्येक ठिकाणी जातो, सगळ्यातून जातो आणि ती भूमी पादाक्रांत होत जाते. आणि असं वर्षभराने जवळ तो यज्ञ परत येतो, आपला अश्व परत येतो. तोपर्यंत यांनी काय करायचं आहे, राजा दशरथ वर्षभरापर्यंत राज्यसभेत गेलेले नाही आहेत, त्याने अनुष्ठान केलेलं आहे कडकडीत. तिन्ही राण्या सुद्धा व्रतस्थ आहेत. 1 वर्षपर्यंत त्यांनी व्रतस्थ राहिले तिघ जण, त्यांनी उपास तपास केलेले आहे, जाप केलेले आहे. तो अश्व परत येतो, राजस्व आपला अश्वमेध यज्ञ झालेला आहे आता. आणि आता पुत्रकामेष्टी यज्ञाची तयारी सुरू झाली आहे. वेदविधानाप्रमाणे जी विधिविधान आहे त्याप्रमाणे तो यज्ञ होतोय. ऋषशृंग मुनी स्वतः तिथले मुख्य पुरोहित आहेत त्याचे. आणि अशा वेळी जेव्हा यज्ञाची सांगता होते, पूर्णाहुतीची वेळ येते, त्या पूर्णाहुतीच्या वेळी राजा दशरथ अतिशय प्रसन्न मनाने, अतिशय भाव, त्यांच्या मनामध्ये भाव सगळे दाटून आलेले आहेत. आणि हे सगळं करत असताना त्या ह्याच्यातनं यज्ञपुरुषा आपला त्या यज्ञामधनं भगवान देवता, अग्निदेवता प्रगट होते. आणि प्रगट झाल्यानंतर असं वर्णन आलेलं आहे, त्यांना कसं, त्याला काय अग्निदेवता कशी येते, त्यांना 4 शृंग आहेत, 3 पाय आहेत, 2 शिर आहे, असं ते वर्णन आलेलं आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की ती अग्निदेवता प्रसन्न झाल्यानंतर राजाला म्हणते, राजा तू अतिशय धर्मनिष्ठ आहे,
खूप तू चांगला यज्ञ केलेला आहे आणि तू हे सुवर्ण थालीमध्ये हातामध्ये त्यांच्या पसायदान आहे, पसाय आहे, पायस आहे आणि ते पायस देतात. तू या तिघी राण्यांना दे. अतिशय सुंदर तू यज्ञ केलेला आहे. तुला या पायस या तिन्ही राण्यांना अधिकारपूर्वक दे, त्यांच्या अधिकाराप्रमाणे दे आणि तिघांनाही पुत्र होणार आहे, पुत्र होणार आहे. तू निश्चितपणे राहा. आणि राजा तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो हा माझा सन्मान. अग्निदेव म्हणतात राजा दशरथांची योग्यता काय हे पण कळतं यावर. भगवान अग्निदेव स्वतः म्हणतात ते तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो हा माझा सन्मान. तुझा सन्मान नव्हे, माझा सन्मान आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्रसिद्ध गीत आहे. गदी माडगुळकर यांनी त्याचा अनुवाद केलेला आहे. दशरथा घे हे पायस दान, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो हा माझा सन्मान. तव यज्ञाची होय सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता. प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, श्री विष्णू भगवान. भगवान प्रत्यक्ष विष्णू तुझ्यावर प्रसन्न झालेले आहेत. त्यांनी मला आज्ञा केलेली आहे, त्यामुळे त्यांच्या आज्ञेनुसार मी इथे प्रकट झालेलो आहे. पण पायस आणलेलं आहे. श्री विष्णूंची आशा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान. एवढं श्रेष्ठ दान, एवढं श्रेष्ठ जे दान मी घेऊन आलेलो आहे, ह्याच्यापेक्षा जास्त आणखी काही चांगलं सुंदर होऊ शकत नाही. करात घे ही सुवर्ण स्थळी, सुवर्ण स्थाली. सुवर्ण स्थाळीमध्ये त्यांनी पायस आणलेले आहे. दे राण्यांना क्षीर आतली. करात घे ही सुवर्ण स्थाली, दे राण्यांना क्षीर आतली. कामधेनूच्या दुग्धागुनी ओझ हिसे बलवान. असे अतिशय हा प्रसाद जो आहे हा महाविष्णूंनी पाठवलेला प्रसाद आहे. अतिशय ओजस्वी प्रसाद आहे हा. एका कामधेनूच्या दुग्धावरून सुद्धा याचा जास्त त्याची महती आहे. राण्या करतील पायस भक्षण, उदरी होईल वृषारोपण. त्यांच्या पोटी जन्मा येतील 4 योद्धे महान. राजा दशरथा घे पायस दान. प्रसवतील त्या 3ही राण्या, श्री विष्णूंचे अंश मानवी. प्रसवतील त्या 3ही देवी, श्री विष्णूंचे अंश मानवी. धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान. तुझ्या याच्यामध्ये प्रत्यक्ष भगवान प्रकट होणार आहे, तो तर देव पिता होणार आहेस. धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान. कृतार्थ दिसती तुझी लोचने. दशरथा तुझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतं की तू आता कृतार्थ झालेला आहेस. कृतार्थ मीही तुझ्या दर्शने. काय सुंदर होय बघा. तू तर कृतार्थ दिसतो ते माझ्या दर्शनामुळे, पण तुझ्या दर्शनाने मी सुद्धा कृतार्थ झालेलो आहे. अग्निदेवता म्हणताय साक्षात. दे आज्ञा मज नृपा, पावतो यज्ञ अंतर्ध्यान. आता तुम्हाला आज्ञा दे, आता मी ते अंतर्धान पावतो. आणि अशा प्रकारे तो यज्ञ सह झालेला आहे. आणि राजा दशरथांनी अतिशय प्रसन्न मनाने भावाश्रू घेऊन राहिले त्यांच्या वसिष्ठ मुनींच्या हातामध्ये दिलेला आहे. वसिष्ठ मुनींच्या आज्ञेवरून 3ही राण्यांना दिलेला आहे. त्या 3ही राण्यांनी तो प्रसाद जो तो ग्रहण केलेला आहे. यथाकाले त्या ह्याचा प्रसादाचा परिणाम झालेला आहे आणि 3ही राण्यांना सुंदर असे गडबड राहिलेले आहे. आपल्या इथे अशी प्रथा आहे, डोहाळे 7व्या 8व्या महिन्यामध्ये डोहाळे विचारले. राजा दशरथ कौशल्याच्या महालामध्ये आलेले आणि तिथे विचारतात तुझी काय इच्छा आहे, काय डोहाळे मी पुसावे तुझे. तेव्हा ती म्हणते मला फक्त एकच इच्छा होते आणि ती इच्छा अशी आहे की ऋषी मुनींची, साधू संतांची मी खूप सेवा करावी. एक मनात अशी इच्छा येते. माझे डोहाळे असे आहेत, मला अशी इच्छा होते की साधू संतांची, ऋषी मुनींची मी खूप सेवा करावी. आणि दुसरं असं की बंदीवासात तर सर्व लोकांना सोडवावं. जणू काही रामरायाचा जो कार्याचा पुढे जे कार्य होणार आहे ते ह्यांच्या तोंडी सगळं तिथं हे वाच्यता होते. आणि ते दशरथ अतिशय प्रसन्न झालेले आहे. आणि चैत्राचा महिना आलेला आहे. त्यानंतर मंगळवारचा दिवस आहे. नक्षत्र लागलेला आहे. चैत्र महिना शुक्ल पक्ष नवमी तिथी. त्यानंतर मंगळवार आहे. माध्यान्ही सूर्य मध्यान्हावर आलेला आहे. पुनर्वसू नक्षत्र आहे. आणि अशा वेळी नेहमी काय असायचं की नेहमी सगळ्या राण्यांना, सगळ्या दासी लोक यांना दासी घेऊन असायच्या. अशा स्थितीमध्ये कौशल्या कधी एकटी नसायचीच. कुणी ना कुणी त्यांच्याबरोबर 4-5 दासी असायच्यात. पण काही ना काही कामानिमित्त सगळ्या गेलेल्या आहेत.
आणि अशा वेळेला या मन हे श्रीरामी रंगले अशा या ध्यानस्थितीत बसलेले अतिशय प्रसन्न वातावरणात प्रसन्न मनाने बसलेले असताना भगवंताचं समोर स्वरूपात त्यांना दर्शन झालेलं आहे. शंख चक्र गदा असे आरूढ असलेले भगवान विष्णू महाविष्णू साक्षात प्रकट झाले तिथे. आणि त्यांनी दर्शन घेतल्यानंतर अतिशय आदरपूर्वक नमस्कार केला आहे. महाराज म्हणाले तेव्हा मी तुमच्याकडे जन्माला येणार आहे. मग तेव्हा महाराज आपण असं देवा अशा ह्याच्यात तुम्ही जन्माला कसं काय येणार हो? तुम्ही बाळरूप घेतलं पाहिजे, तुम्ही माझ्या अंगात बसलं पाहिजे. हो आई हो, मी तुझ्या पोटी जन्माला येतोय तो तर निश्चित राहा, मी येतोच आहे. आणि जसं सांगितल्याप्रमाणे ही तिथी हे काय म्हणतात घटका आलेली आहे. अतिशय लोकांना कुणालाही म्हणजे नक्षत्र वगैरे जी गणना आहे सगळे उच्च स्थिरावर जाऊन बसलेले आहेत, उच्च स्थानावर जाऊन बसलेले आहेत. बघा रामरायाच्या जीवनाचा गण बघितलं ना, जन्म अतिशय त्यांच्या पवित्र वातावरणामध्ये पवित्र ग्रहांच्या काय म्हणतात योजनेमध्ये झालेला आहे. परमेश्वरांनी भगवान जन्म घेणार म्हणून सर्व ग्रहांना आज्ञा केली की आपापल्या उच्च स्थानावर बसा. असं हे असताना भगवंताचं जीवन जर आम्ही बघितलं तर आपण किती कठोर त्यांचं जीवन आहे बघा. आम्ही साधारण मनुष्य आहोत, आम्ही आमची पत्रिका बघतो, एखादा ग्रह जर झाला तर आम्ही हे होतो आणि आमचं जीवन म्हणजे माझं म्हणणं हे कुणालाच चुकलेलं नाही आहे. वाल्मिकी रामायणाच्या माध्यमातून आम्हाला हे बघायचं आहे की आम्ही आपलं कर्तव्य करत असताना, आमची कर्म करत असताना आमच्या नशिबामध्ये पुढे प्रसन्न येणार आहे. रामाचा खूप सुंदर आहे हे रामराया भरताचं सांत्वन करत असताना आपल्याला तो पूर्ण आपल्या व्यवहारातला जीवनातला मर्म सांगतायत. असं असताना भगवंताचं जीवन कसं आहे बघा. असो खरं तर आता राम जन्माची वेळ आलेली आहे आणि अयोध्येमध्ये सर्व आनंद वातावरण होत आहे बरं का. हळूहळू एक गोष्ट सांगतो, राम जन्म आपण ना उद्या करूया. मी सांगतो का कारण आहे त्यांना. तत्पूर्वी एक छोटीशी गोष्ट सांगतो. भगवान महादेव तुळशी रामायणाची कथा प्रसंग तुळशीदारांनी वर्णन केलेलं आहे. भगवान महादेव पार्वतीला सांगतायत, पार्वती तुला एक गोष्ट सांगतो मी. प्रभू रामचंद्रांचा जन्म होणार आहे म्हणून आम्हाला कळलं आणि त्याच्यापूर्वी काय झालं की देवतांची एक सभा घेण्यात आली. सगळे देवता सगळ्या तिथे होत्या त्या सभेमध्ये आणि असा एक प्रस्ताव मांडण्यात आला. कुणी मांडला तो प्रस्ताव? तो प्रस्ताव मांडला इंद्रदेवांनी. काय सांगितलं त्यांनी? कारण मला असं वाटतं की आता भगवान विष्णू आता अवतार घेणार आहे अयोध्येमध्ये, पण आपण लोकांनी थोडं संयमित राहायला पाहिजे. आपला आनंद जो आहे ना तो आपण जास्त प्रगट करण्याच्या भानगडीत पडू नये. का तर आपण जर सगळे लोक आपण खरं म्हणजे रावणाच्या बंदिवासात आहोत. आपण जर सगळं सोडून तर आपण तिथे जर गेलो तर रावण काही कमी नाही आहे. रावणाचे हेर जे आहेत ना, गुप्तचर जे आहेत ना, त्याची CID फिरते सगळ्यांना. त्यांना जर कळलं की सर्व देवता तिथे आलेले आहेत याचा अर्थ इथे काहीतरी गडबड आहे म्हणून तर लक्षात येईल त्यांना. आणि ते आल्यानंतर काय होईल मग रामाला लहानपणापासून त्रास द्यायला सुरुवात करतील. ते त्यांचं अजून बालपण सुखाने होऊ दे, अजून त्यांना मोठं व्हायचं आहे. भगवान शंकर महादेव पार्वतीला सांगता येते आणि त्यावेळेस त्यांनी त्याचं अनुमोदन करायचे जेव्हा वेळ आली तर मी त्याचं अनुमोदन केलंय, मीच केलंय. ते इंद्रदेवांनी हा प्रस्ताव मांडला, सगळ्या लोकांनी माना डोलवल्या आणि मी त्याचं अनुमोदन केलं की अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. आपण आपापल्या ठिकाणी राहायला पाहिजे. अति उत्साह दाखवायची गरज नाही, आनंद मानवायची गरज नाही. मनातल्या मनात आनंद मानवा आणि अयोध्येला कुणीही जायचं नाही, आपापल्या ठिकाणी राहायचं हे ठरलेलं आहे. आणि पार्वतीला गंमत सांगतो मी, हे सगळं असताना मीच त्याचं अनुमोदन केलं बरं का. प्रस्तावाला मी त्याच्यातला आहे, पण माझ्या मनात विचार असा आला की ठीक आहे, एखाद वेळी आपण प्रस्ताव मोडला तर काय बिघडतं? नियम आपणच घातलेले. एखाद नियम आपण कधी जर मोडला काय आहे की ते वातावरण जे आहे मी त्याच्याशिवाय वेगळं राहू शकत नाही. मी सगळं सांगतो, मी तिथे 4 लोकांमध्ये सगळं केलं, पण माझं मनातून तुला सांगतो पार्वती, मला शक्य नाही ते. मला असं वाटलं की ते जाऊन बघावं ना किमान. आता काय करणार? मला मनात प्रश्न आला की मीच नियम मोडला तर लोक सगळं माझ्या नावाने ठरणार करतील सगळं, मग काय करावं? म्हणून मी आणखी कुणाला बघणार? तुम्हाला काक भुसुंडी ऋषी दिसले, त्यांना मी विचारलं, अहो असं आहे बघा, तुम्ही कोणाला सांगू नका, आपण दोघं तिथे चलूया का? त्यांचा जन्म तुम्ही रामजन्माचं बाळ रामाच्या काय म्हणतात त्याला त्याचं चिंतन करण्याचं त्यांचा जन्म केलेला आहे. ते तर अतिशय प्रसन्न झाले. बाबा महादेवा वा, तुमच्यासारखा साथी जर मला मिळाला तर आणखी काय पाहिजे. म्हणून आम्ही दोघांनी काय केलं, आम्ही दोघांनी मनुष्यरूपात धारण केले आणि अयोध्येच्या आम्ही फक्त राजवाड्यात गेलो नाही बरं का,
आम्ही अयोध्येच्या सडक्यांवरती रस्त्यांवर फिरायला सुरुवात केली. आणि पार्वती तुला सांगतो तो आनंद आहे ना, तुला काय वर्णन करणार मी. अरे माझं रोम रोमांचित झाले अगदी. रामजन्म व्हायचा आहे, रामजन्माची तयारी चालवली आहे, रामजन्म होणार आहे किंवा झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ते जे वातावरण मी बघितलं ना, त्याचे वातावरण म्हणून मी दंगच राहिलो. एक गंमत सांगू का, नियमांचं सांगतो आपल्याला. नियम सुद्धा आहे ना, नियम आम्ही बांधले पाहिजे. पण आमचं शास्त्र पण सांगतं की कधीतरी ते नियम एखाद वेळा आम्ही नियम मोडावे. त्याचं कारण सांगतो आपल्याला. का मोडावे असं नाही, तपामध्ये घरामध्ये हे नसावं, मोडू नये, पण मोडावे ह्या करता की जेव्हा आम्ही एखादा नियम पाळतो ना, तर त्याचा अहंकार आमच्या मनामध्ये असतो कुठेतरी. मी पहा 4 वर्ष झाले मला, मी विडा सोडलाय, मी हे करत नाही, मी ते करत नाही, मी सोडलेले आहे ते 4 वर्ष झाली. मी सांगू का तुम्हाला, 1900 ह्या साली मी सोडला होता. असं झालं होतं. तुला कोण विचारतंय तू काय सोडलंय, काय धरलं, काय घेणं देणं आहे. पण त्याचा अहंकार जो आहे तो आमच्या मनामध्ये वास करतो असतो कुठेतरी. आणि 4 वर्ष झाली एकही दिवस असा गेला नाही की मी तो विडा असं केलं नाही. ते माझ्या मनात कुठेतरी घर केलेलं असतं. मग त्या अहंकाराला कुठेतरी त्याला ठेचलं पाहिजे. ते ठेचलं कसं जाईल, जर मी तो नियम मोडला ना तर मला लक्षात येतं खूप विरोध होता ना. 4 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, काल काय केलं आमचं मन आम्हाला सांगतं. आणि मग आम्ही जमिनीवर येतो. कारण नियम एवढा महत्वाचा नाही आहे, आमची मनाची स्थिती जी आहे ती महत्वाची आहे. तर त्याला ठेचणं फार तर तो नाक तो फणा काढतो ना सारखा, मी तिला ठेचणं गरजेचं आहे. आणि त्या ठेचण्याकरता एखाद दिवस नियम मोडावा असं म्हटलेलं आहे. यात्रेमध्ये असं म्हणतात शूद्रापी आचरे, म्हणजे काय, शूद्रांसारखं वर्णन आपलं आचरण करा यात्रेमध्ये, बरं का. याचा अर्थ शूद्र शब्दाला अन्यथा घेऊ नका. रेकॉर्डिंग चाललेलं आहे, कुठेही जाईल याचा शब्दाचा. शूद्र याचा अर्थ ही व्यवस्था आहे. शूद्र याचा अर्थ जे काम करणारे लोक आहेत, ज्यांना सारखे कामं करायचे, शरीराची मेहनत करायची आहे. आणि पद्भ्याम शूद्रो जायला असं म्हटलेलं आहे. म्हणजे भगवंताचे पाय जे आहेत ना, आमच्या समाजरूपी भाषामध्ये मोठा पुरुष विराट पुरुष बघितला आहे, त्याच्यातले पाय जे आहेत ना ते शूद्र आहेत. आम्ही पायांना वंदन करतो, भगवंताच्या डोक्यावर वंदन करत नाही, हातांना वंदन करत नाही, आम्ही पायावर डोकं ठेवतो. म्हणजे क्षुद्रांना वर्णन आहे, क्षुद्रांना ते. आणि दुसरा असं क्षुद्रांचा अर्थ असा आहे जो डाऊन टू अर्थ आहे, ज्याचे पाय जमिनीवर आहे. बाकी समाजातले इतर माणसं जे आहे ना ते वरवर फिरत असतात, तो जमिनीवर असतो. अतिशय महत्व आहे, त्याच्यावर समाज उभा आहे, पायांवरती पूर्ण शरीर उभं आहे. त्यामुळे ते म्हणजे ह्या जातीबद्दल, ही जाती काय आहे सांगू का, जाती राजकारणामुळे सगळ्या जाती, आमची जाती प्रथा जी आहे ती अतिशय योग्य आहे. राजकारणी लोकांनी त्याला आपल्या स्वार्थाकरता एकमेकांना मिळवून सगळं केलेलं आहे. असो, एक छोटीशी घटना आठवत तेवढी सांगतो आणि आपला वेळ होतोय. कारण म्हणजे इथे ही जागा अशी नाही की मी पर्सनल गोष्टी सांगायला, पण आपल्याला सांगतो. एक गंमतीचा प्रसंग आहे. आमचे आजोबा होते, म्हणजे आईचे वडील. आमची आजी सांगायची आम्हाला, दिवाळीच्या दिवशी असं म्हणतात की द्यूत खेळावा, म्हणजे जुगार खेळावा असं अलाउड आहे, असं कुठेतरी शास्त्रात आहे. तसं होळीच्या दिवशी भांग प्यावी, ती या करता की एरवी आपल्याला पिता येत नाही, त्या दिवशी पिता येत नाही. शास्त्राने मान्यता दिली आहे की त्याला काय करायचं करा. तो दिवाळीच्या दिवशी असं म्हणतात की प्रथा होती पूर्वीच्या काळी. आता तर लोक नेहमीच, आता तर काय असतं की ते प्रत्येची गरज नाही. आता ह्याच्यावर व्हॉट्सअपवर ह्याच्यावर किती प्रकार निघाले. IPL चालू आहे, दररोजच द्यूत चालू आहे. खेळणं कमी आणि द्यूतच जास्त चाललाय. असो, आजी आमची सांगायची की तुझे आजोबा म्हणजे माझे आजोबा, आईचे वडील, दिवाळीच्या दिवशी त्यांच्या मित्रमंडळी गोळा व्हायची आणि एक अमुक ठिकाणी ते लोक बसायचे आणि रात्री पत्ते खेळायचे. आणि पत्ते म्हणजे काहीतरी पैसे लावून खेळायचे, द्यूतच होता तो, जुगारच होता तो. तर त्यांना असं वाटायचं कधी संध्याकाळ होते, कधी मी लक्ष्मीपूजन आटोपतोय आणि कधी पळतोय. त्यांना त्या घरामध्ये कशामध्ये इंटरेस्टच नव्हता. लक्ष्मीपूजन त्यांनी ते कर्तव्य म्हणून ते पूर्ण करायचे. आणि कधी 8, 8:30, 9 झाले की ते निघायचे, काहीतरी खाल्लं पिल्लं की निघायचे. आणि आजी म्हणाली की पहाटे परत यायचे ते. आणि पहाटे परत आल्यानंतर आजीच्या डोक्याशी असं एक अशी पिशवी, अशी भरलेली पिशवी नेहमी ठेवून द्यायची आणि झोपून द्यायचे. मग ते उठायचे उशिरा. तर आजी म्हणायची मला आश्चर्य वाटायचं की कधी हरलंच नाही ते. नेहमी दर दिवाळीच्या दिवशी सकाळी माझ्या डोक्याजवळ अशी पिशवी ठेवलेली असायची. त्याच्यात शिक्के असायचे, काय त्यावेळेला प्रकारचं असेल. यात्रेमध्ये जात असताना सुद्धा आम्ही आमच्या पुन्हा वर्षभर नाही, मात्र पुन्हा वर्षभर नाही, बरं का, मग चुकून सुद्धा नाही, तो विषयच नाही. पण तो दिवस ती रात्र त्यांना ती पूर्ण वर्षभर त्यांना हे असायचं. होळी आमच्या घरात दिली. होळीच्या दिवशी म्हणतात लोक वेडे वागडे बोलतो, आपण काय बोंबा मारायच्या, काय शिव्या गाडी सुद्धा लोक करतात. ते सगळं याद करताय. थोडंसं रिलॅक्स व्हा, काही हरकत नाही, एखाद दिवस रिलॅक्स व्हा. यात्रेमध्ये गेले असताना आम्ही काही गोष्टी आमच्या घरात आम्हाला करता येत नाही. यात्रेमध्ये थोडंसं त्यांनी दिलेलं आहे, असं शास्त्र सांगतं आमचं.
तिथे बसल्यानंतर डबा खाताना की चित्रावती प्राणावती अहोवैश्वानरो भूतवा करायची गरज नाही. भगवंताचं नाम घ्या आणि डबा खा. पायात कपडे घातलेले आहे, कुठे वर बसलेला आहे, खाली बसलेला आहे, तसं हो ते शुद्ध मानायचं. त्याला भगवंताचं नाम घ्यायचं, अन्नाला शुद्ध करायचं, आपण शुद्ध करायचं. तर असा एक नियम मोडण्याचं गमत होती. नियम मोडण्याचा म्हणजे भगवंताने तो नियम मोडलेला आहे. आपण कल्पना करा की तिथे भगवंताला सुद्धा तिथे आपला नियम मोडावासा वाटतो. काकभूषुंडी ऋषी एवढे महान आहेत, त्यांनी भगवान गरुडांना त्यांनी सांगावी रामकथा. ज्यांनी कावळ्याचा जन्मच याकरता घेऊन घेतला, त्यांनी सांगितलं ना परवा मी, त्यांना ऋषींनी श्राप दिला, काहीतरी चूक झाली, जा तू कावळा होशील, आणि नाचूच लागले आनंदाने. त्यांनी बोलवलं की तू काय नाचासारखं काय झालं, तुला काय मी वरदान दिलेलं नाहीये, तुला श्राप दिलेला आहे, त्या तुम्ही दिला माझा जन्म सफल झाला का, आता मी कावळा झालोय, आता मी इतक्या खालच्या जोनीमध्ये आलोय की आता मला काही नियमाचं पालनच नाहीये. आता मी कसंही राहू शकतो, आंघोळ करायची गरज नाही, काही करायची गरज नाही, कपडे घालायची गरज नाही, आणि आता सरळ जाऊन मला त्या राजद्वारांवरती त्या राजपालांना विचारायची गरज नाहीये की मी आतमध्ये जाऊ का भगवंताच्या. मी सरळ गच्चीवर मग त्या रामाच्या अंगणात जिथे राम खेळून राहिले लहानपणी बालपणी त्या अंगणात मी सगळं खेळतोय आणि प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन आहे. कुणाला शंका नाही काही, इतकं करून कुणाला शंकाच नाही, माझं कार्य होतच आहे आणि कुणाला काही शंकाच नाही आहे. एवढ्या मोठा हा श्राप नाही आहे, वरदान दिलंय, त्यांनी साष्टांग नमस्कार घातला, तुमचे माझ्या आनंद उपकार आहेत. असे लोक एकापेक्षा एक महान दिव्य लोक आहेत. आणि आज